नवरा बायकोच्या संसारातील जीवघेणे विष म्हणजे संशय. ज्या नवरा बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहणच लागून जाते. घरातील सुख समाधान नाहीसे होऊन कधी आयुष्य नष्ट होऊन जाते. नवरा बायकोवर या 7 कारणांवरून संशय घेतो. 1. आसपासचे वातावरण. आपण जिथे राहतो तेथील वातावरणाचा आपल्यावर सुद्धा परिणाम होतच असतो. अनेक वेळा आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ असेल तरीही आसपास जरी संशय कल्लोळ निर्माण करणारी घटना घडली, त्या घटनेला आपण आपल्या आयुष्याशी तुलना करायला लागतो. 2. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन. अनेक वेळा लग्नाआधीच किंवा लग्नानंतर मनात जोडीदाराबद्दल नकारात्मक प्रेम रुजले जाते. जोडीदार कितीही प्रामाणिक असला तरी आपण त्याच्याविषयी शंका घ्यायला लागतो आणि एक वेळ अशी येते की मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊन पूर्वग्रहामुळे शंका घ्यायला लागतो आणि संशय घेणे सुरू झाल्यास हे वादळ कधी कधी संसाररूपी झाडाला मुळासकट उपटून फेकते. 3. विश्वासाचा अभाव. नवरा बायकोच्या संसारात सर्वात महत्त्वाचा विश्वासच असतो. जे दाम्पत्य एकमेकांना विश्वासात न घेता राहतात त्यांचे नाते म्हणावे तसे परिपक्व झालेलेच नसते. मग लग्नाला कितीही वर्ष होईना विश्वास नसेल तर हे नाते व्यर्थ आहे. विश्वास कुठे विकत मिळत नाही आणि ती विकत घेण्याची गोष्टही नाही. एकमेकांच्या प्रती एकमेकांचे असलेले समर्पण विश्वासाला जन्म देते आणि त्याला दृढ करते. त्यामुळे जोडीदाराला त्याच्याबद्दल विश्वास असायलाच हवा. विश्वास एका दिवसात कमावण्याची गोष्ट नसते. नेहमी आणि रोजचे तुमचे वर्तन तुमच्याबद्दल जोडीदाराला येणारे अनुभव या आधारे विश्वासाचे दृढीकरण होत असते. 4. एकमेकांसोबतचे वर्तन. ज्यांना आयुष्य सोबत काढायचे आहे त्यांनी एकमेकांचा आदर करणे आवश्यकच असते. नेहमी अविश्वास दाखवून सतत टोमणे मारणे, एकमेकांचा अपमान करत राहणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. दोघांनाही असुरक्षित वाटायला लागते. त्यातूनच संशय बळावतो. त्यातूनच प्रेमाचा झरा आटत जातो. एकमेकांचे मन दुखावले जातात आणि नावापुरते नवरा बायको राहतात. अशा वेळी एकमेकांच्या हव्या तशा शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत आणि म्हणून संशय कल्लोळ निर्माण होतो. नवरा बायकोचे वर्तन एकमेकांना आत्मसन्मान राखला जाईल असेच असावे. याचप्रमाणे आपल्या संसारात कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला डोकावू देऊ नका. 5. मोबाईल. याचे काही फायदे किंवा तोटे देखील असतात. मोबाईलमुळे नवरा बायकोच्या संसारात दुभांगपणा आलेला जाणवतो. मोबाईलला पासवर्डच का आणि तो पासवर्ड मला का माहीत नाही, हे सुरुवातीचे कारण आणि नंतर त्यापासून संशयाला सुरुवात होते. 6. लग्नाआधीचा मित्रपरिवार. पती किंवा पत्नी यांना लग्नाआधी भिन्न लिंगी मित्रपरिवार असतो. लग्नानंतर हाच मित्रपरिवार संपर्कात येतो तेव्हा काहींचे दृष्टिकोन बदललेले असतात. लग्नाआधी आपल्याला त्यांचा मित्रपरिवार माहीत करून घ्यावा. 7. कार्यालयातील कामे आणि संपर्क. कार्यालयात स्त्री-पुरुष सततचा संपर्क येणे साहजिक आहे आणि काही वेळा कार्यालयीन कामाचे फोन घरी सुद्धा येतात. यावेळी नवरा किंवा बायको यांना हरकत नसावी. कधी कधी कार्यालयातील उशीर सुद्धा संशयाला कारण ठरते. दोघेही नोकरीत असल्यास एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.